नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सुप्रभात नाही तर शुभ संध्याकाळ. आता चाललो आपण तिरुपतीला आणि आता सोलापूर जवळ पोहोचतोय. तर आजचा प्रवास विथ फॅमिली आहे आणि जे पुढचे 2-3 प्रवास आहेत ते आपले बॅचलर मुलांबरोबर आपण जाणार आहोत. तर सगळ्यांची लग्न झालेली असणारी अशी बॅचलर मुलं. तर आता आपण पोहोचतोय काही वेळात कुर्डुवाडीला. सोलापूरच्या अलीकडचं स्टेशन कुर्डुवाडी. आणि आतमध्ये AC मुळे खूप थंड पडलेलं आहे. तर आता आपण आलो बाहेर बघूयात. गावाकडे आल्यानंतर असं आपलं दिसतं कणीच दिसतंय तुम्हाला. आता सकाळचे 8 वाजलेत आणि आता आपण निघालो आहोत रेणीगुंटा स्टेशनवरनं तिरुपतीच्या जवळ तिरुमालाजवळ. तिरुपतीमध्ये आहोत, तिरुमालाजवळ जातो आहे. सकाळचे बरोबर 8 वाजलेत. समोरचा डोंगर जो आहे तो तिरुमालाचा डोंगर आहे. त्या पायथ्याशी आपल्याला जायचं आहे. तिथं आपण रूम बुक करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तुमचं आजच्या दिवशी परत स्वागत आहे. आजचा दुसरा दिवस आहे. काल सुरुवात झाली प्रवासाला. आता हॉटेलमध्ये आमचा उपहार झाला, नाश्ता झाला. आता आपण चाललो आहे आपल्या रूमकडं. हा जो रोड आहे ह्या रोडलाच लागून वरती रस्ता जातो आणि वरती डोंगरावरनं सरळ आपण त्या घाटातनं आपण वरती जातो. तर रूम मुद्दाम इथं केलेली आणि हॉटेल आहे त्यामुळं बरं पडतं. आणि हा चौक जो आहे ना इथून वरतीच रोड जातो. सगळ्या बस वगैरे इथं जातात. त्यामुळं आता आपण चाललेलो आहोत. भरपूर मराठी लोक या ठिकाणी थांबतात. ज्यांना माहीत नाही ते लोक मागं थांबतात. ज्यांना माहिती आहे ते लोक समोर थांबतात. चला आपण जाऊयात आता आपल्या रूमकडं. आता आराम करायचा आहे काही वेळ. म्हणजे आमचं दर्शन संध्याकाळी 6 वाजता आहे. 3 वाजता निघायचं आहे इथून. तर मित्रांनो आता आपण चाललोय तिरुमलाला. आता आपण लवकर जातोय. आता 2 वाजेपर्यंत वरती पोहोचू आणि त्यानंतर दर्शन आहे आपलं. संध्याकाळचं दर्शन आहे. 2 तास आधी आपल्याला जायचंय, एंट्री करायची असते. तर आता आपण बसने चाललोय. समोर आता आपल्याला उतरावं लागतंय बहुतेक चेकिंग करण्याकरता. त्याच्यात आपण आता बसने पुढच्या प्रवासाला. वरती गेल्यानंतर मोबाईल काय वापरता येणार नाही. तर जोपर्यंत आपण मोबाईल आहे तोपर्यंत वापरूयात. हे आहे मुख्य प्रवेशद्वार. इथे गरुड महाराज आहेत. विष्णूचं वाहन गरुड आणि हे मुख्य द्वार. आता या ठिकाणी आपल्याला आपली प्रायव्हेट गाडी असेल तर आपल्याला नेहमीप्रमाणे चेकिंग करावं लागतं आणि इथून चालत जायचा मार्ग आहे समोरून. हा चालत जायचा मार्ग आहे समोर. मी समजलो मागचा मार्ग चालत जायचा आहे. चालत चालत लोक इथून असं जातात. हे झाड जेव्हा संपल ना पूर्ण तुम्हाला वरचं दर्शन होईल. बघा इथं वरती जातात. या ठिकाणी सर्वात उंच आपल्याला हा सगळा घाट चढत चढत वरती जायचंय त्या शिखरापर्यंत. तर मित्रांनो आमचं दर्शन पास होता, पण आम्हाला रांगेमध्ये उभं राहावं लागलं. साधारणतः 1-2 तास आणि 3 तास आम्हाला बसावं लागलं. त्यानंतर आमचं दर्शन झालं. तुम्ही जे फोटो पाहताय ते दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलतो. त्या दिवशी मी काढलेले फोटो आहेत. तर त्या दिवशी रात्री 9 वाजले आम्हाला सगळं व्हायला आणि शनिवार असल्यामुळे त्या दिवशी खूप गर्दी होती.
मित्रांनो आता आपण आहोत झू पार्कमध्ये. आजचा तिसरा दिवस आहे व्हिडिओचा. काल दर्शन झालं, संध्याकाळी 9 वाजले घरी यायला आणि आता आपण झू पार्कमध्ये आहोत. तर इथं आता भरपूर प्राणी आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. इथं भरपूर ऑप्शन आहेत. सायकल घेऊन चालू शकता तुम्ही, गाडी घेऊन जाऊ शकता किंवा अशा गाडीतनं तुम्ही फिरू शकता. अजून एक जंगल आहे, जंगलामध्ये अजून एक वेगळी गाडी त्याने सुद्धा प्रवास करू शकतो आपण. तर हे असं अभयारण्य ह्यालाच म्हणतात झू पार्क. तर ते पाहायला आपण आता आलोय. बघूयात काय होते. असे लोक सायकल सुद्धा हे करतात, त्याने फिरतात. म्हणू वाघ बघायला जायचं आपल्याला, सिंह आणि वाघ. लायन सफारी आहे, ती करण्याकडे जायचं आहे. आणि आता आपण ह्या गाडीतून जाऊया. टायगर नाही हा. कोपऱ्यात दिसली काय? अरे काय छोटी आली 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 बघ, तुम्हाला पद्मनाभ त्यासाठी आली बघ. हाय कर तिला. अरे पद्मनाभ पद्मनाभ अयो अरे आली आली बघ. नाही तुझी भाषा कळत. छान आहे. खाऊ देतात. खायला पेरू दिला त्यांचं खाता येते. चला आता पुढे बघू काय खरं. आणि मग सिंह केवढे आहेत ना, म्हणून बरोबर ओळखलेलं आपण. हा मागे आणि असे जे काय रस असतात ना तो भाग असतो. आम्ही हात जिंकला. सिंह नाही येते, वाघ आहे. अरे हळू होतं पडत. पद्मनाभ काय पाहतोय तो? गाडी कशाची होती ती अशी बसतात किती कशासाठी फिरवणार आहे? काय कसं नाही बोलली आपण गेलो काय बोललो त्यांना विचारलं ते म्हणले की मगरमच्छपाशी जाते गाडी. मगरमच्छला कसं. तर मित्रांनो आता परत एकदा आपण बसमधला प्रवास सुरू केलाय. आता आपण चाललोय वरती तिरुमलाला. तिरुपतीतनं तिरुमलाला चाललोय वरती. कालची 3-4 कामं राहिली ती पूर्ण करायला. हे आहे मेन मुख्यद्वार. गौड महाराज की जय. गोविंदा 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 गोविंदा. हा जे कर स्वामींची पालखी. स्वामी गोविंदा तर मित्रांनो
आजचा व्हिडिओचा तिसरा दिवस आहे. आता आपण आहोत पद्मावती देवी मंदिराच्या इथं. मंदिराचं दर्शन आता आपण बाहेरनं घेतलं असं कळस दर्शन. तर आता आपण अजून जाणार आहे ज्या ठिकाणी जिथं गर्दी नसेल अशा ठिकाणी आपण दर्शन घेणार आहे. तर हे मंदिर पद्मावती मंदिर आहे देवीचं. काल आपण वरती गेलो होतो तिरुपतीला आणि आज दर्शन झालं बाहेरून पद्मावती मंदिराचं. कारण इथं भरपूर रिस्ट्रिक्शन आहे, मोबाईल ठेवा मग जावा आतमध्ये. ते म्हणलं गर्दी पण आहे, तिथून लाईन लागते पूर्ण अशी. आतमध्ये 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 तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वकुला माता मंदिरात. तिरुपती बालाजी महाराजांची आई, बालाजी महाराज, तिरुपती बालाजी आपण त्यांना म्हणतो. त्यांच्या आईचं मंदिर आहे इथं, वकुला माता म्हणून त्या नावानं. आम्ही तर पहिल्यांदा आलो आज ह्या ठिकाणी. मंदिर असं उंचावर आहे, वरती सुंदर असा वारा आहे. हे मंदिर आहे आतमध्ये, देवीचं मंदिर. इतकी मोठी ख्याती असणारं तिरुपती बालाजीचं मंदिर, त्यांच्या आईंचं हे मंदिर, हे ठिकाण. या ठिकाणी आज आता आलो. आणि समोर तुम्ही जो पाहताय तो डोंगर बघा. सेम हा मुकुटाचा भाग आहे इकडला, हा चेहऱ्याचा भाग आहे, हा खालचा भाग गळ्याच्या इथला. असं हा संपूर्ण डोंगर सोल आपल्याला इथं देवाच्या स्वरूपात पाहायला मिळतो. तर धुका असल्यामुळे जरा स्पष्ट दिसत नाही एवढा, पण पूर्ण हा शेप. मला हा एक डोंगर दाखवला गेला आणि इकडे डोंगर आहे हा साईडला, दोन आहेत इथं. तर आता आपण, आपली गाडी खाली असेल आणि आता आपण इथं संपूर्ण फिरणार आहे. आता पुढचं मंदिर आहे गोविंदराज टेम्पल, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि त्यानंतर अजून एक मंदिर आहे. आपल्याला आज आजचा दिवस आहे, एक संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण फिरत राहणार आणि मग संध्याकाळी 8ला आपल्याला स्टेशनला पोचायचं, आपली ट्रेन आहे. तर आता जायचं आपण खाली.